Bye.
नको केल कपिल शून्यता एका जनार्दने भोग प्रारंभात हरी कृपे त्याचा नाश झाला नको केल कपिल शून्यता किंवा बाकी संतांचे लोक त्यांच्यासाठी हरी मुखी गाता हरपली चिंता त्या नाही मानता कुंडलिका सज्जनो वैराग्य 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 म्हटलं तर आपल्या मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम. वैराग्य कशाला म्हणायचं तर एका शब्दामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम डोळ्यासमोर म्हटलं की वैराग्य कोणाला म्हणायचं किंवा वैराग्याचा अर्थ काय तसं दया क्षमा शांती कशाला म्हणायचं. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना डोळ्यासमोर आणायचं. यवन अंगावरी फुंकला प्रसाद देवनी मुक्त केला. गोदावरीच्या घाटावरती स्नानाला गेले आणि नाथाचा राग यावा म्हणून गावातल्या काही लोकांनी कुणातरी सांगितलं नाथ आंघोळ करून यायचे. स्नान करून बोल्याने घाटावरनं वर आले की तो यवन पार करून नाथांच्या अंगावरती पुन्हा नाथाने आंघोळ करायची. शास्त्रकार सांगतात असे 21 वेळा घडलं आणि शेवटी त्या यवनाने नाथांचे चरण धरले. त्यावेळेस नाथांचे उद्गारे अरे तुझं काही चुकलं नाही उलटे तुझे माझ्यावरती उपकार झाले. त्याच तुझ्यामुळे त्या गोदावरी मातेचं मला 21 वेळा स्नान यवनांगावरी फुंकला प्रसाद सांगायचं कारण अशा ह्या शांती ब्रह्मनाथ महाराजांचा अभंगाचं बारकाईने जर चिंतन जर करायचं म्हटलं तर हा अभंग नामपर प्रकरणाचा जो आवडीने भावे हरिनामी नामपर प्रकरणाचा म्हटलं तर चिंतन करायचं म्हटलं तर या अभंगाला महाराजांनी उपदेश केला जीवाला. उपदेश पण प्रकरणात सुद्धा हा अभंगाचं चिंतन करता येतं. नको खेळ करू त्या पती लक्ष्मीचा म्हटलं तर हा अभंग त्या भगवान परमात्म्याचं वर्णन करण्यासाठी कौतुक करण्याचं सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आणि चिंतन करता येतं. सकल जीवाचा कधी तो सांभाळ भगवंताचं वर्णन केलंय. आणि म्हटलं तर ह्या अभंगाचं चिंतन तुम्हाला प्रारब्ध प्रकरणात सुद्धा करता येतं. जैशी स्थिती आहे तैसे आपण येणारे किंवा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा तुम्हाला प्रारब्ध प्रकरणात सुद्धा चिंतन करता येतं. माझ्या अल्पबुद्धीने अल्पमतीने मी असं चिंतन करतोय की मला असं वाटतंय की कुणीतरी दुःखी जीव त्या जीवाला खेळ अंतःकरणामध्ये पुस्तक दुःख आहे आणि तो दुःखी जीव नाथांच्याकडे गेला असा आणि मग त्याला नाथांचा उपदेश केलाय. संत आले त्याच्यासाठी आम्ही वैकुंठवासी आलो या ठिकाणासी बोलिले देवसी साहस वारे वर्तनाय आपला सरी तरी ताताळ नाही काळ वेळ केला. संतांचा अवतार कशासाठीच आहे किंवा उद्धराया जन जड जीव आणि असा एक दुःखी जीव नाथांपाशी गेला असावा आणि त्यांनी खेळ व्यक्त केला असावा तेव्हा नाथ त्याला उपदेश करताय
नको केलं तर कोणत्या गोष्टीचा कुठल्याही प्रकारचं तुझ्या अंतःकरणामध्ये दुःख आणू नको का पती लक्ष्मीचा जाणत असेल तो सर्व जाणतोय विश्वाचा तो जनित आहे ना जे हे विश्वदेवी महर्षी देवा संस्था दिले 21 वर्गाचे धरले सत्ता मात्र आपुया असा हा विश्वाचा जनिता सगळं जाणतोय त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा खेळ अंतःकरणामध्ये करतोय कोणाला नाही त्या जीवाला तुझी जीवाला सांगताय सकळ जीवाचा करीतो संभाळ अरे आपण प्रभूची लेकर आहोत सगळे आपण सांगितलं ब्रह्म सत्यम जगत विद्या जीव आपण जर सगळे तिथे अंश असत तर तो सगळ्यांचा सांभाळ करणार आहे आणि जर सगळ्यांचा सांभाळ जर तो करणार तर तुला कशाला सोडेल फक्त तू एक काम कर किंवा काय कर जैसी स्थिती आहे पैशामध्ये नाही कृपा हे संचिताचे जसा आहे तसा तू राहा आणि हे सगळे खेळ हे सगळे प्रारंभाचे येतात त्याच्यामुळे कृपा हे संचिताचे परंतु मात्र पुन्हा उपदेश करताय की जर हे संचिताचे प्रारंभाचे जरी खेळ असले तरी परंतु त्याच्यामध्ये बदल करता येईल पण त्याच्यासाठी कृपा त्याची पाहिजे खाली कृपेचा पण खालीची जर कृपा व्हावी असं जर वाटत असं तर हे जेव्हा तू काय कर आवडले भावे हरिनाम घेसे आणि जर का तू आवडले आणि भाव युक्त जर त्याचं जर नाव घेतलं तुझी चिंता त्याशी सर्व किंवा हरिमुखे गाता हरपली चिंता आणि फळ त्या नाही मागता जन्म घेणं पुन्हा जन्मच नाही असा हा ग्रंथाचा आशय आहे ज्ञानेश्वर माऊलींचा तसा हरिपाठ आहे माऊलींच्या हरिपाठामध्ये प्रत्येक अभंग झाला की आपण हरिमुखे गाता हरिमुखे म्हणा पुण्याची जमना तरी हे कसं दुपत राहतो तसा हा सेवेसाठी घेतलेला अभंग नाथरायांच्या हरिपाठाचा आणि नाथरायांच्या हरिपाठाच्या अभंगाला चरण लावतात दुपत लावतात हरिमुखे गाता हरपली चिंता आणि त्या नाही मागुता जन्म आणि जर त्या नाही मागुता जन्म घेणे अशीच अवस्था प्राप्त करायची असेल तर नाथरायांतात आवडीने भावी हरिनाम सद्गुणात सेवेचं नियोजन सर्वांनाच माहित आहे चालू असताना जसे जयंती उत्सव आणि उत्सवात तासाचा झाली असे चौथ्या गेले 7-8 वर्ष झाला आपण नांदेड कीर्तनाचा प्रयत्न करतोय तसं तर आपण वारकरी संप्रदायाची सगळी फडकरी माणसं मार्केटचे त्यांची पाय घालत परंतु अनाभाने असना कुणाच्या इच्छेनुसार का असना बऱ्याच वेळा बोलून गेलो आपण नारदीय कीर्तन करण्याचा प्रयत्न आता दरवर्षी आपण पहिल्या दिवशी सेवा करतो परंतु सेवा ही सेवा असते सेवा करत असताना कुठल्याही प्रकारचे निर्बंध नियम आदी कधी नसतात जी संधी येईल जी वेळ तिथं सोनं करायचं आणि त्याला लाभ ठेवायचा मग पहिला दिवस असू द्या दुसरा असू द्या चौथा असू द्या पाचवा असू द्या किंवा जरी नाही सेवा मिळाली तर ह्या प्रयोगामध्ये इतर जी जी करायला सेवा मिळेल ती सेवा त्याच्या प्रयोग कुठलीही सेवा तुम्ही करा सर्वण सेवा करा आधी झाडायचं काम करा सतंजी टाकायचं काम करा कोणाला तरी मदत करा वाटताना त्यांना मदत करा नाहीच कुठली जरी सेवा केली तर या पर्वकाळात तुम्ही पाया चढून इथं आला आणि त्याचं दर्शन केलं तरी माघारी केला तरी ती सेवा केली त्याच्यामुळे पहिला दिवस काय चौथा काय असं काय म्हणायचं अंतःकरणामध्ये आणायचं नाही लक्षात हा काय दंडक नाही बघायला करा आयुर्वेदात अनादी कालापासून चालू असता हा उत्सव आपण बघायला गेलं 5 वर्ष झाली सेवा करतो त्यामुळे तो विषय काही नाही सुरुवातीला आदरणीय वाकड पाटील मुख्य विश्वस्त आणि आज विश्वस्त सर्वच
सर्व नियोजन समिती सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो, सर्वांच्या प्रती ऋण व्यक्त करतो आणि आभरणाचं चिंतन अल्पशा वेळेमध्ये नियोजन वेळेमध्ये सेवेला आपण एखादा आभरणासाठी आख्यान पाहायचं आणि थांबायचं. आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्वावे. आवडीने भावाने भगवंताचं नामस्मरण घ्या. नामगाड्याचं का घ्या? एक दृष्टांत मी तुम्हाला सांगतो. दृष्टांताने आपण निर्माण लक्षात घ्या. एक राजा आहे आणि राजाने आपल्या प्रधानाला बोलून घेतलंय आणि प्रधानाला प्रधानजी आपल्या राज्यामध्ये कारभार कसा काय चाललाय? प्रधान म्हणजे राजाची काय काळजी करायची कारण आहे? सगळं व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित आहे. सगळ्यांना पोटभर अन्न मिळतंय, अन्न मिळतंय, सगळ्या सुखसुविधा आपण जे पुरवतो त्यांच्यापर्यंत पोहोचतायत का? प्रधानमंत्र्यांपर्यंत पोहोचताय. बरोबर तो राजा आहे. राजा म्हणता प्रधानजी तुम्ही जरी म्हटलं तरी मला असं वाटतंय की नगर प्रदक्षिणा आपण करावी आणि नगर प्रदक्षिणाला जर जायचं म्हटलं तर पूर्वीचे राजे कारभार कसा चालला हे पाहण्यासाठी जनतेचं मत आपल्याबद्दल कसं आहे समोर कौतुकच करतात. आपल्याबद्दल कसं मत आहे हे पाहण्यासाठी पूर्वीचे राजे सायंकाळी रात्रीच्या वेळी विश्रांत करून नगरामध्ये जायचे आणि राजा आणि प्रधानमंत्री विश्रांत केले आणि नगर प्रदक्षिणेला सुरुवात केली. सगळीकडे छान ऐकायला मिळतंय, सगळे सुख समाधानी दिसताय. तुम्हाला विचारलं तुमच्या नगरीचा राजा कसा? काय काय म्हणजे राजा असावा तर असा असावा. आमची सगळी काळजी घेत आहे. राजाला खूप आनंद झाला. फिरत 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 नगरातला प्रदक्षिणा घालत घालत शेवटच्या चौकामध्ये गेला आणि त्या ठिकाणी एक मुली विद्या आता हा नदी असा आहे. पूर्वी 3 किलोमीटर तुझी असायची आणि त्याला लाकडं लागायची. पूर्वी लाकडाचा व्यवसाय होता. आता सत्यनारायण कथा सगळ्यांनीच ऐकली, सगळ्यांनीच वाचली. सत्यनारायण सगळेच करतात. सत्यनारायणच्या कथेमध्ये सुद्धा मोळी विद्या आहे आणि एक जणांनी मोळी तिथं ठेवली होती, तिथं मोळीच्या शेजारी बसलाय. राजाने सांगितलं प्रधानजी रात्रीची इतकी वेळ झाली, जाऊन चौकशी करून या. त्यावेळेस प्रधानजी त्या मोळी विद्याजवळ गेला. अरे बाबा इतक्या रात्री तुम्ही का थांबलाय? त्यावेळेस तो सांगतोय मी घरी जाऊन तर काय करू म्हटला. जोपर्यंत ही लाकडाची मोळी विकत नाही, गाठीशी काही 4 पैसे येत नाही, तोपर्यंत मी मला बाळासाठी काही विचार नाही करू शकत. आज काही विक्री गेली नाही. भगवंताला प्रार्थना करतो उद्या जर विक्री गेली तर उद्या घरी जाईल. प्रधानमंत्री राजाला इथे उदाहरण सांगितलं. राजाने ती मुली विकत घेतली. राजा दुःखी झाला आणि दुसऱ्या दिवशी त्या राजाने प्रधानमंत्रीला सांगितले की त्या मोळी विक्याला आपल्या राजदरबारामध्ये बोलवून घ्या आणि मोळी विक्याला लाकडं तोड्याला राजदरबारात बोलून राजाचा निरोप म्हणून त्याला वाटलं आपल्याकडनं काही अपघात झाल्याने घाबरला आणि बोलून घेतल्यानंतर राजाने सांगितलं रात्रीचे आम्ही आलो ना तुम्ही आणि प्रधानमंत्री होतो, काय तुझी अडचण आहे? महाराज परिस्थिती खूप अडचणीची आहे, घरी मुलं इथं भागत नाही. प्रधानजी एक काम करा म्हटले बक्षीस करून 5 एकर चंदनाची बाग घेतली. काय आनंद झाला त्याला. तरी तुम्हाला सांगतो चांदी शिवून आणली, त्या चंदनाच्या झाडाचे खंडा काढला, शिवाजीला दांडा बसवला आणि लाकडाची बखार काढली. इतका पैशाचा व्यापार केला, इतकी प्रगती झाली. पण राजाच्या लक्षात आला आता वर्ष झाले का बघून तर यावरती मी काय केलंय. आणि ज्यावेळेस राजा आणि प्रधानी त्याच्याकडे गेले आणि पाहिलं काय 4-5 मोठी झाडं राहिली होती ना, ते सगळ्या रात्री काळा अरे त्याला बोलून विचारले तू काय केलं.
हे चंदन आहे चंदन. चंदन कृष्णांना मूर्ती घ्यावं का? खरं तर हल्ली चंदन म्हटलं की हातामध्ये वेळ पडतात. कृष्णांचं मूर्ती घ्या. आणि राजाने त्याला सांगितलं काम म्हटलेलं. आणि त्या चंदनाचा माहिती आज राधाने तर बोलून घेतला. शिल्लक फक्त कुराडीला बांधावा. आणि त्या चंदनाच्या माहिती त्या कुराडीच्या बांधण्याची किंमत केली. ती ऐकल्यानंतर ह्याने कपाळाला हात लावला आणि राजाला राजाला आणि हात जोडून प्रार्थना केली. महाराज माझ्याकडनं चूक झाली, फक्त एक काम करा, एक विनंती करा, ही संधी आपली. राजा म्हटला नाही संधी करते लक्षात घ्या. ह्याचा राजा कोण आहे, चंदनाची बाग कोण आहे आणि लाकूड कोण आहे. ही जी चंदनाची बाग आहे ना, ती फक्त एकदाच तुम्हाला या जन्मी घडे देवाचे भजन. या जन्मी घडे देवाचे भजन. ही बाग एकदाच मिळते आणि ह्या मिळाल्यानंतर काय करायचंय. रामने जन्मायाचे सार्थक विठ्ठलाची एक देखरिया पुन्हा बाग मिळणार. राजा त्याला सांगू लागला, तुला माहितीये का ही तुला बाग कशी मिळाली ती? सांगतो आहे. भागवताच्या दशम स्कंदामध्ये आलंय. तैः तैः आतुष्टतया. भगवंताने खंड व्यक्त केली आहे. सृष्टी निर्माण केली पण भगवंताच्या मनाचं समाधान काही झालं नाही. आता आतुष्ट ह्या दशम स्कंदामध्ये का बरं? कारण 84 लक्ष योजनेमध्ये लाखो योनी पशूंच्या आहेत, लाखो योनी आहेत वृक्षांच्या आहेत. काही भूचर आहेत, काही खेचर आहेत, काही जलचर आहेत. फक्त मनुष्यासाठी 4 लाख योनी. पण 4 लाख योनी निर्माण करत असताना आधी 80 लाख योनी भगवंताने निर्माण केल्या, परंतु भगवंताचं समाधान झालं नाही. त्याचं कारण असं लक्षात घ्या, कुत्र्याची निर्मितीला भगवंताने नाही. पण भगवंत जाणतो का, कुत्रा जाणतो का की आपल्याला भगवंताने निर्माण केले आणि मग उघड्यावरती जर देवाची जी काही मंदिर असतात त्याला आपला अभिषेक कसा करायचा त्याचं कारण काय? कुत्र्याला ज्ञान आहे की आपल्याला एवढा मोठं मंदिर आहे, त्याच्यावरती उंचच्या उंच शिखर आहे आणि वरती कुठेतरी पिंपळाचा वृक्ष असतो. वर जाऊन कोणती लागतो पंचदशिका म्हणतात. का कविष्टा सपन्नाः पंचवेदी पंचकाः. 5 दृष्ट्या एका परंतु पवित्र पंचदशिका करायला सांगितले. आपल्याला तो विषय नाही म्हणून सहज सांगून जातो. उच्छिष्ट शिवनिर्माल्य वांशवकर्पटकं काकविष्टा सपन्नाः सपंचेदी उच्छिष्ट शिवनिर्माल्य उच्छिष्ट आपण शेतकरी माणसं आहे. व्यालेल्या गाईचं धार काढण्यासाठी, दूध काढण्यासाठी तो शेतकरी लगेच इतकावली तपेल बाकी घेऊन बसत नाही कायच्या कासाखाली. आधी तो वासरू सोडतो आणि वासरू सोडल्यानंतर ते वासरू आधी स्तनपान करतं आणि मग वासराने स्तनपान केलं की गाय मग काय म्हणतो आपण त्याला पाण्याला
आणि ते वासनाने उष्णत केलेलं दूध पंचामृतामध्ये आलेली वाल आहे. शिवनिर्माल्य म्हणजे इथे तेलाचा उद्देश नाही, गंगेचा आहे. स्वर्गावरून गंगा आणि शिवभोळा चक्रवर्ती डोक्यावरती धारण केली आहे. गंगा सुद्धा उष्णी झाली मध्ये, पण तो देवाला पाण्याचं स्नान घालताना आणि गंगेचं स्नान आहे. गंगे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु गंगेच म्हणतो. एवढंच नाही, त्या गंगेचं महत्व एवढं सांगितलं की वाचे वदता गंगा गंगा सकल पातके राती नुसतं स्मरण जरी केलं किंवा स्नान केली या गंगा पवित्र करी सकल जगा, सगळ्या जगाला गंगा पवित्र करते. 2 महिन्यापूर्वी 60 का 70 कोटी लोक स्नान करून आली ना लक्षात. 50-50 किलोमीटर चालत गेली गंगेला गेली. आपण तो मध वापरतोय पंचामृतामध्ये, ती माशी काय करते, सगळ्या फळांवरती बसती मध गोळा करते, मकरंद, आणि पोळ्यामध्ये आपल्या तोंडाने बाहेर टाकते, रोखती देवाला चालते. शबकर्मटकाः, देवाला रेशमी वस्त्र आहे. त्या रेशमी वस्त्राची निर्मिती रेशीम किड्यापासून आहे. परंतु किडा तो आधी मारला आणि मग त्यातलं रेशीम तयार, ते पण गोष्ट आहे. आणि सगळ्या शक्ती सांगितलं का काव्याच्या निष्ठेपासून पिंपळाची निर्मिती आहे. पण पिंपळाला नारायण म्हटलंय. पिंपळाचं महत्व काय असेल तर सोबत या नरसिंहाच्या पिंपळाला गेल्यानंतर पिंपळाचं काय सद्गुरुनाथ महाराज. पण त्या कावळ्याला कळतं का, मूळ विषयामध्ये आपल्याला त्या कावळ्याला कळतं का की आपल्याला भगवंतापासून आपली निर्मिती, आपण भगवंताच्या शिखरावरती कशी विष्ठा टाकायची बरं नाही कळत. तर त्याचं कारण आहे ज्ञान. ज्ञानावर प्रमाण दिलेलं असतात. ऐसे दे कुणी सृष्टी दे सुख नवावे देवाने, मग मानवी प्रकृती दे आधरे भवत मग मानवी प्रकृती भगवंताने निर्माण केली. मग ह्याची कर्तव्यता काय संतांनी सांगितले. माझी 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 काय करायचं सांगितलंय संतांनी. तुम्हाला मिळाले दिवाळी झाली तर तुम्हाला भेट द्यायची. काय करायचं, माझी गोधडी झाली तिला
पशु पक्षाने तुम्हाला घडवत नाही, पाठवत नाही, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला भगवंताला पाहण्याविषयी, जाणण्याविषयी ज्ञान घातलंय. आणि मग जर ज्ञान जर घातलंय तर मग हे तुम्ही काय केलं पाहिजे? संसार कसा घडतोय? जन्म आणि मरण, मरणाचं आयुष्य त्याला संसार नाही. आपली मुलं बाळ सुना ह्याला संसार नाही. उपनेते नाशे नाशिले ते तुम्हाला पेढीशे किंवा शंकराचार्य म्हटले तुम्हाला विज्ञान नाम तुम्हाला विवरण नाम लटले विजय तुम्हाला विजय नाम कारण जन्माचं सुद्धा दुःख आहे आणि मरणाचं सुद्धा दुःख आहे. जन्माचं दुःख आपल्याला जाणवत नाही कारण आपण लहान असतो. परंतु तुकोबाईंच्या नाथामध्ये प्रमाण आहे, काय सांगू गर्दीच्या यातना मज भोगिना नारायणा माणसा मला पत्र जाणार क्षण क्षणा चालत आहे. गर्दीच्या यातना वाईट आहे आणि जन्मल्यानंतर जसं कळायला लागतं ना तसा डोळ्यासमोर काळ येतो. काळ महाराजांचं प्रमाण आहे, आयुष्य काळ काळ सावधा किंवा घडी घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे. आणि नुसता वाटतात माझा काळ विचारतोय आपुली किती आहे अवकाश आम्ही किती वेळ म्हणतो लोकांना राहणार आहे. आणि ह्यात जर सुटायचं असं तर काय करायचंय? आवडीने भावे आणि तुझी चिंता त्याची सर्व आहे. आवडी शब्दाचा अर्थ मला तो परमेश्वर कामाला नाही. हिची पूर्ण भक्ती आवडते तेव्हा संकल्प आहे या संसाराची. त्या अभंगाचं निरूपण करत असताना आवडी शब्दाचा विस्तार भरपूर झाला. मी आता पाठीमागे जाणार नाही. आता बुवा जर बाहेरच्या गावाकडे येत असेल तर त्याला 3-4 दिवस आपल्या आधी याच्याने काय झाले माहीत नसतं, त्यामुळे ते रिपीट होऊ शकतं. आता मी दररोज समोर बसतोय त्याच्यामुळे ते रिपीट पाळणार आहे. मी त्याच्यापुढे जाणार
आवडीचा अर्थ सगळ्याला माहित आहे. आवड म्हणजे प्रेम, आपल्या माणसाप्रती असणारी आसक्ती, गोड गोडी, त्याला पण आवडी म्हणते. परंतु त्याच्यापुढचा मी तुम्हाला अर्थ सांगणार आहे. तुम्हाला कदाचित पटेल नाही पटेल, पण पुढचा मी अर्थ सांगतोय. आवडी म्हणजे विरक्ती, आवडी म्हणजे वैराग्य. नाही वाटणार लागतं, कारण संगती लागत नाही. एकीकडे आवड म्हणजे गोडी, आवड म्हणजे प्रेमी, प्रेम, आपल्या माणसावर आपल्या आवडत्या गोष्टीकडे असणारी आपली इच्छा, आसक्ती, त्याला आपण आवड म्हणायचं आहे. आणि हे आपण विरक्ती म्हणतोय, नाही लागत. परंतु संत सज्जनाच्या प्रमाणाशिवाय मी बोलणार नाही. मी तुम्हाला प्रमाण सांगणार आहे. आवडीचा, आवड कशाला म्हणायचा, आवडीचा खरा अर्थ तुमच्या लक्षात येईल. संत चरण रज लागला वासनेचे बघा, पुढचं चरण महत्वाचं आहे. मग राम नाम आवडी, उपदे आवडी, आणि सुख घडो घडी वाढलागे सद्गुणात महाराज की जय. भागवत रवी शामराज भगवान की जय. महाराज म्हटले मग राम नामे उपदी आवडी. मग म्हणजे कधी संत चरण रज लागता सहज परिणाम वासनेचे मूळ जळलेला. जोपर्यंत वासनेचं मूळ जळून जात नाही ना, तोपर्यंत वैराग्य येत नाही. आणि वैराग्य म्हणजे काय? वासना म्हणजे बळावलेल्या इच्छा. पहिले आपण शंकराच्या घरात राहायचो, शंकराच्या घरात, पत्नीच्या घरात आलो, पुन्हा वासना झाली, मारोगाचं घर झालं, पुन्हा स्लॅबचं घर झालं, पुन्हा वाटतं त्याच्यावरती समाधान राहू नये, पुन्हा वाटतं बंगला असावा, बंगला झाला, पुन्हा वाटतं आपल्या शेजाऱ्याने आपल्यापेक्षा चांगला बंगला, अजून एखादा बंगला त्याच्यावरती घ्यावा. वासना इतकी वाईट आहे सर, मी तुम्हाला सांगतो. एखाद्याच्या घरात गेलं तरी जरी रंग जर वेगळा लावला असेल, त्यामध्ये कसा पेपर निघाला गेला तरी आपल्याला वाटतं की तरी आपल्या घरातला असा असायला पाहिजे. वासना जोपर्यंत वासनेचं बीज करून जात नाही, मग राम नामे उपदे आवडी, तोपर्यंत भगवंताच्या प्रती आवड निर्माण होत नाही. सज्जन हो, आपल्याला सगळ्याला वाटतं की आमच्या सुद्धा वासना इच्छा कधी कधी म्हणतात, कधी कधी बरं का. प्रपंचामध्ये काहीतरी कुटुंबामध्ये वाद निर्माण झाला की तेवढ्या पुरतं वाटतं ह्या जीवनामध्ये काही नाही. जाऊ कुठे आराधनेला पंढरपूरला काय या जीवनामध्ये तेवढ्या पुरतं वैराग्य निर्माण होतं. पण त्याला वैराग्य म्हटलं नाही संस्थाने, त्याला वैताग म्हटलं. परमात्मा शत्रुदेवीने सुंदर दृष्टांत दिलाय. म्हणजे रिटायर्ड झालेली व्यक्ती, रिटायर्ड म्हणजे सेवा निवृत्त, त्या माणसाचं काय काम आहे? सेवा निवृत्त माणसाचं घरामध्ये काय काम आहे? जरी तो सेवा करत असताना, सर्व्हिस करत असताना, मोठ्या पदावरती जरी असला, तर रिटायर झाल्यानंतर सकाळपासून दुधाची पिशवी आणा, ताजी भाजी घेऊन या, नागरिकांनी सांभाळा, मुलं तर कुठं चालले असतात त्यांची जेवणाची डबे पोच करा. तुझं काय काम आहे रिटायर झालं? हे सगळ्यांनी करत आहे. हा वैतागून गेला. ऑफिसमध्ये पण माझ्या हाताखाली 50 माणसं होती, बेल वाजली की 5 माणसं समोर यायची, जी साहेब परंतु घरातल्या बरेच जण सांगतात की परमात्मामध्ये जर वय वाढलं ना, तुमची उंची वाढली, परंतु संसारामध्ये जर तुमचं वय वाढलं ना, किंमत नाही होत. मग गेली एक दिवशी असा विचार केला की आतापर्यंत आयुष्य आपण असं करतो, आता घरात थांबायचंच नाही होता. आणि एक दिवशी सकाळी सकाळी उठला, आळंदीची इष्टी धरली, माऊलींच्या सर्वांसाठी 4 दिवस कसे तरी गेले. 4थ्या दिवशी मात्र नागपूरची आठवण यायला लागली. 4 दिवस नाही आणि पुन्हा मनामध्ये विचार आला, मुलांचं जाऊ द्या, सुनाचं जाऊ द्या, परंतु पत्नी जरी
तिने तरी आपली आठवण काढावी, तिने तरी एखादा फोन करून बायको गेला आळंदीला मनामध्ये थांबला विचार असेल आणि झालं काय, जशी त्याची किती विचारधारणा झाली तशी घरामध्ये सुद्धा विचार दोन मुलं सुद्धा दोन मुलं एकत्र बसले, दोघांनी विचार केला काय का असताना बाबा सांगायचं पिशवीसाठी पैसे सुटके देत होते, भाजी आणत होते, मुलांना गोळ्या करत बिस्किट आणत होते, म्हणजे काहीतरी केलं वडिलांचा आपल्या प्रपंचामध्ये थोडा का होणार हातभार मागत होता आणि आता बाबा जर निघून गेले आपण बोलवलं पाहिजे व आपल्याला काही येणार नाही. मग सुनबाईला तुम्ही काय जाऊ नका, तुम्ही असं करा, तुम्ही आईला म्हणजे सासूबाईला पाठवा. त्यांना माहिती तुझी जरी झाला भारी तर गेल्या सासूबाई त्यांनी मंडळी आरतीला गेली, भेटली, मंडळी आली की दुसऱ्या दिवशीला फोन केले, मंडळीनं त्याला असं काही चालतं का, एवढ्या वर्षाचा आपला संसार आणि उभी जीभ दाताने चांगली म्हणून काय तुम्ही 32वी चालली किंवा एखाद्या लहान बाळाने आपल्या मांडीवरती जर विष्ठा केली तरी तुम्ही काय मांडी कापता का? तुम्हाला घरी चालत म्हणजे आधी समजा तुम्ही कोणाला तुम्हाला घरी चाला गेला कधी काय लागता गेला कधी काय सद्गुरुनाथ महाराज त्याला म्हणायचं वैताग वेगळा आणि वैराग वेगळा, विटले हे चित्त प्रपंचापासून वमरणे म्हणी बैसले से, त्याला म्हणायचं वैराग्य. आणि ते वैराग्य कधी निर्माण होतं, वासनेचे जोपर्यंत वासना नाहीशा होत नाही तोपर्यंत वैराग्य येत नाही, तोपर्यंत त्याची आवड निर्माण होत नाही. आणि एकदा का त्याची आवड तुम्हाला निर्माण झाली की संत म्हणतात मग त्याचं नाव घ्या, मग ते कसं घ्या, भावाने घ्या, भावेन देव दयामेन धनेन कांता तेन शत्रू. देवा जर तुम्हाला वैष्ट करायचं असेल तर त्याच्यासाठी तुमचा भाव सांगितला. देवाला बाकी काय लागत नाही, पत्रम पुष्पम फलम तुयम योगे भक्त्या प्रेषितो. फक्त भावाने फुल जरी देवाला टाकलं, गणिताने काय केलं, नुसता टाळपणा नुसते टाकून दिले आले का देवाला फक्त भाव पाहिजे. भावे विना भक्ती, भक्ती विना बळे विना शक्ती, बळे विना शक्ती बोल मोठी आणि अर्थाला पोटी वाचून काय आणि भक्ती जर प्रेम जर नसल तर महाराजांनी आगे पण दिले शिरकुटपान धुनीवार विले पोट जगात गोभाग जगवारती आणि तुखाने शेती वाचती करी
आणि फलित हे दुसरी जनामध्ये एखाद्या स्त्रीने उगीच गावामध्ये निंदा होती, समाजामध्ये निंदा होती, तिला पुत्र नाही म्हणून उगीच मी गरोदर राहिली आणि लगेच पोटाला जर काही चिंध्या बांधल्या आणि मी गरोदर आहे म्हटलं तर तिची फलिती किती दिवस राहील? 9 महिन्याचा का? पण 9 महिन्यानंतर तिची जशी फलिती होईल ना, तसं महाराज म्हटले जर तुमच्या भक्तीमध्ये जर भाव नसेल परिस्थिती कशी आहे. आणि जर भक्तीमध्ये भाव असेल तर स्वामी म्हणतात तो तरी ते फुली माझी पूजा, तो जलपी तो जप माझा, तो झोपे तो तुला समाधी. जो भाव ऐकतो माझी भक्ती करतो ना, तो सहज तरी बडबडला तर तो माझा देतो. तो निद्रा झोपला तरी ती समाधी माझी आहे. कारण का? भावे देव का आवडे भावे परिणाम देसी. ज्याने आवडीने आवड आणि भाव हे दोन्ही शब्द जवळजवळ एकाच म्हणजे भाव म्हणजे सुद्धा प्रेम आहे. भावाचा भरपूर विस्तार करता येतोय. तर मी दररोज बाहेर येणार का आणि महाराजांना सांगते 2 तासाची मर्यादा आहे. मी आज काय तुम्हाला सांगतो, मी पण 2 तास करणार कारण आपलं 6 किलोमीटर टाकणार आणि उभा राहणाऱ्या माणसाला काय वाटत नाही, बसणाऱ्या माणसाला आवड आहे. मी नेहमी सांगून जातो, बार्शीच्या भगवंताच्या मंदिरामध्ये मी जातो, तिथे 2 तास मला सांगतात प्रवचन असतात. 100-200च्या ठिकाणी जातो, 200-300 सगळ्या खुर्च्या असतात. सगळे खुर्च्यावरती बसलेले असतात, व्यासपीठावरती सांगणारा माणूस असतो, तासभर चाललेला 2 तास असतो. पाय बसून बसायला सगळं मोकळे सोडून मग किती वेळाचा काय परंतु देवाकडे पाय बसतो आणि पाय सोडून बसून हा कंटक आहे. आणि अजून एक कंटक आहे की देवाकडे पाठ करून करतो सद्गुरुनाथ महाराज त्यांना एक वाजता सूचना आली व्हॉट्सअपवरती की देवाकडे पाठी क्लिक बघितली असणार नाही, मोबाईल माध्यम आले आणि मग युट्यूबवरती वगैरे केला असेल तर त्यांनी त्यांना सूचना दिली की तुम्ही भक्तांना आवाहन करा की देवाकडे पाठ करून बसू नका. म्हणजे सूचना केली मागच्या पाटलांनी सांगितल्याप्रमाणे. मी बाहेर जाईपर्यंत मला म्हटलं काय आम्हाला तुम्ही सांगताय? महाराष्ट्रात म्हटले भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि पण म्हटलं मोठा एवढा अधिकार प्राप्त करण्यासाठी आधी त्याच्याकडे तोड करून बसावं लागते. ते काय कसं शक्य केलं? सद्गुरुनाथ महाराज आवडीने भावे हरिनाम तुझी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. शेवटचा दृष्टांत सांगतो केले बोलतात तो वर्ग संपवतो. कीर्तन तसं संवादालाच चालू लागतं. उशिरा करणारा मेट गरजेना जसं नरसिंह अवताराला जसं वातावरण पाहिजे तसं वातावरण निर्मिती जाते. कडकडीला असतं किंवा विकटला आकाशाचे वातावरण असतं. मला तर वाटतं होतं गेलं आहे, परंतु त्याला काळजी तरी प्रार्थना करतो देवा, कारण महिन्याने तयारी केलेली असते. वगैरे संपर्क कीर्तनाची जास्त त्याला तयारीच करावं लागते. कारण अभ्यास कधी करणार कुठं जरी कुठलाही विषय जर मांडायचा असेल तर त्याचा अभ्यास करावाच लागतो. परंतु ह्याच्यासाठी विशेष अभ्यास करावा. आणि मग म्हटलं आजची सेवा भगवंता तुझी लाग बाबा तूच राग म्हटलं. भगवंताने अर्ध्या तासात सगळं जिकडे केलं. वारं थांबलं, इंद्रदेव थांबले, वायुदेवता थांबले, उत्सव आनंदाने चालू झाला. सद्गुरुनाथ महाराज फक्त एक 15 मिनिटं उशिरा चालू झाला. असं नको खेळ करू कोणाच्या मुलीचा पती लक्ष्मीचा गाणं तसे एक दृष्टांत सांगायचं थांबायचं. राजा हरिश्चंद्र स्वप्नामध्ये राजले. स्वप्नी समग्र राज्य दिले. स्वप्नामध्ये स्वप्न पडलं आणि विश्वामित्राला राज्य दिलं. मी फक्त बोलतोय नको खेळ करू कोणाच्या मुलीचा. स्वप्नामध्ये राज्य दिलं आणि दिवस उगवल्याबरोबर विश्वामित्र पुढे हल्ला. विश्वामित्रांना राज्य दिलं. विश्वामित्र तेवढ्यावरती भागलं नाही, समाधान झालं नाही. विश्वामित्र म्हणजे 3.5 वर्ष द्या. राजाने टाळी वाजवली, लवकर चाकर आली. तिजोरीचं काय सोनं पाणी केलं विश्वामित्राला. विश्वामित्र म्हणतात माझे मज काय करशी देवनी विचार हा मनी कैसा केला. आणि मुलाची ओळख रात्री स्वप्नामध्ये तुझा खटका रात्री माझ्याकडे आलाय. आता तुझा अधिकार नाही राहिला त्याच्यावर. ऋषीला प्रार्थना केली. प्रभुरामचंद्रांच्या वंशामध्ये हरिश्चंद्र आहे.
आम्ही काशीला जातो, आम्ही काशीला स्वतःला विकतो आणि तुमचं साडेतीन प्रवेश होणार. फक्त निखेल या शब्दासाठी होतो. तिघे जण काशीला निघाले. हरिश्चंद्र, पत्नी तारा राणी आणि मुलं विलास. पुन्हा विश्वामित्रांनी परीक्षा पाहिली. आदित्यासी बोले ऋषी विश्वामित्र, वृक्षही निघाले, पाषाणही उडले, त्या मागे चालले तिघे. सूर्याला आज्ञा दिली. सूर्य इतका तापायला लागला, इतका तापायला लागला, झाडं झाली, पाषाणाला सुद्धा त्या ठिकाणी फुलायला लागलं. काही तसल्यात नाही झाली. तेवढ्यावरती सुद्धा भांडण व्हायला लागतं. पुन्हा परीक्षा. ब्राह्मणाचं रूप घेतलंय आणि ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि म्हटलं आम्ही काशी आणले, पण आम्ही पाय पडतात, पायात चप्पल नाही, तुमच्या चपला आम्हाला द्या. पुन्हा ठिकाणी जोडे घेऊन टाकले आणि आडवानी काशीला चालले. नको केलं नुसते गेले नाही. काशीला अशी जागा पद्धतीने जला टाकायचं आहे, ग्राहक मागण्यासाठी वाढलेलं कपड डोक्याला बांधायचं आणि त्या बाजारपेठेमध्ये थांबायचं. तिघांच्या डोक्याला गवत बांधलाय. दुपारपर्यंत गिरायकच लागला आणि दुपारी मात्र तारा राणीला गिरायक लागलं. पण ते गिरायक म्हणजे वेश्येचं. कोणाचं बोलतो मी? राजा हरिश्चंद्राची बायको. गिरायक लागलं वेश्येचं. तिने मोल दिला, तारा राणीला विकत घेतलं. पण त्या ठिकाणी कौशिक नावाचे ब्राह्मण आले तेव्हात आणि ब्राह्मणाने पाहिलं अन्नपूर्णे, सदापूर्णे, लक्ष्मी प्राणवल्लभे आणि ज्याने आपल्याला भरपूर पोट भरून खावा इतकं अन्न वाढलंय, आग्रह करतो आपल्याला वाढले, तिच्यावरती आलं का? अगं तारा, तुला माहित आहे का तू कुणाबरोबर चालण्याची वेश्या आहे? कदाचित तुझ्याकडनं पैसे कमवण्यासाठी तुझ्याकडनं व्यवसाय करून घेईल. जशी मुलगी गळ्यात पडायला तशी ती तारा कौशिक प्राणाच्या गळ्यात कौशिक प्राणाने सगळं त्याला मोल दिलं आणि तारा राणीला घेतला. तारा राणीबरोबर ते मुलगाही घेतला. दोघं जण कौशिक प्राणाकडे गेले. तासाभराने पुन्हा हरिश्चंद्राला गिराईक लागले. ती लग्न राजा हरिश्चंद्राला काम मिळालं, पाणी व्हायचं. ज्यांनी ऑर्डर दिल्यानंतर कितीतरी सेवक पाण्याचे ग्लास घेऊन पुढे येणारे तो राजा हरिश्चंद्र नदीवर घागर खांद्यावरती कांदर घेऊन गंगेचं पाणी होते. पुन्हा परीक्षा. विश्वामित्रांनी ज्या रानामध्ये पाणी भरायचं होतं त्या रानाला भरून पाडलं. दिवसभर पाणी भरतो पण पाणी काय भरलं जाईना. नामदेवरायांनी प्रमाण केलेलं लक्षात घ्या. अगदी कान देऊन ऐका. नामदेवरायांनी राजा हरिश्चंद्र प्रभुराज चंद्राचे पूर्ण येतात. दिवसभर पाणी भरतोय, रानाला भोग पाणी भरलं नाही. काहीतरी नाटक करतोय. त्या डोंबाच्या दोन बायकांनी हरिश्चंद्राच्या कानाखाली दिले. डोंबाच्या कामी कोणाच्या अवस्था सांगतोय राजा हरिश्चंद्र. आणि मग मात्र त्या डोंबाने त्या राजा हरिश्चंद्राला स्मशानामध्ये लक्ष द्यायला रात्र पण हा प्रवास फार झाला. ते 2 दिवस ह्याच्यामध्ये पुन्हा राजा हरिश्चंद्र पाणी भरत होता हे पण तितकं सत्य आहे. आणि राजा हरिश्चंद्रजी स्मशानाची राखण करायला गेले ते पण सत्य. महाराजाचा अभंग आहे.
मनात आलं काही होऊ शकतं लक्षात घ्या. राजाने पाणी पडलं, राजाने स्मशानाची राखण सुद्धा केली. पुढचा प्रसंग मी सांगत नाही, वेळ झाली आपली. तो मुलगा गेला, पुन्हा विश्वामित्र प्रवेश झाले. पुढचा प्रसंग मोठा आहे. फक्त मला एकच सांगायचंय की नको खेळ करू थोडच्या गोष्टीचा. तो खेळ करणारा जीव आहे ना, तो नाथांच्या समोर जो गेला आणि त्याच्यात त्यांनी जो आपल्या जीवाबद्दल आपल्या जीवनाबद्दल खेळ व्यक्त केला, त्याला तुझा खेळ काय, तुझं दुःख काय, तू मोठ्याचं दुःख आहे. राजा हरिश्चंद्र राजा आहे, स्वतःला विकावं लागलं, स्मशानाची राखण करावं लागली, डोंबाच्या घरी पाणी भरावं लागलं, डोंबाच्या बायकांचा मार खावा लागला. हे सगळं इतर जर समाजाचं जर दुःख बघितलं तर ह्या दुःखामुळे तुझं दुःख काय आहे. मग नको खेळ करू कोणत्या गोष्टीचा, सती लक्ष्मीचा जाणतसे सकळ देवाचा करीतो संभाळ. तुझं मोठं आईचे नाही, जैसी स्थिती आहे तैशा परी आहे, कौतुक तर पाहिजे संचिताचे. एका जनार्दनी भोग प्राप्ताचा हरी कृपे त्याचा नाश झाला. कसा नाश होतो तर एक प्रमाण देतो. सुदामा ब्राह्मण दुःखदायी वेगळीला म्हणाले भाव होता भगवंताप्रती. काहीतरी जगावर केल्यावर त्याला प्रारब्धानुसार दुःख होतो लागला. मुष्टीवर पोहे घेऊन भेटी लागी गेला. शुद्ध भाव पाहून या गाव सोयीचा निघाला. विठोबाचा धर्मदातो त्याचा सुदामाचा नाश झाला. अगदी सुदापुरी सोन्याची भगवंताने करून दिली. का आवडीने भावे हरिनाम घेसे तुझी चिंता त्याशी सर्व आहे. म्हणून महाराज अभंगामध्ये मूळ केदारनाथमध्ये आवडीने भावे हरिनाम एक महिना 1.5 महिना 7 अंतरावरती मेहनत घेतली आहे.
सत्तावन्नबद्दल म्हणायचं तर पण संतोष काका आपल्याकडे एक प्रथा आहे, अतिथी देवो भव. त्या महाराजांचा सहवास फक्त वाचता ते विद्याला आहे आणि संधी त्यांना महाराजांना द्यावी अशी मी तुमची दिलेली व्यक्त करतो आणि तुमच्या परवानगीने त्यांना महाराज
ज्यांचा अभंग आपण सेवेला घेतलाय त्यांच्या जीवनचरित्रातले 15 मिनिटं शपथ आहे. आल्या आधी द्या आल्या आधी द्या धन्य धन्य ती गोदावरी नदी असे पुण्य पावन जे ती काशी क्षेत्र पडलं. नाथाने देवाची तर आवडीने भक्ती केली, परंतु नाथाचा देव फक्त देवाऱ्यापुरता मर्यादित राहिला. नाथाने सर्व प्राणी मात्रांमध्ये त्या भगवंताला पाहिलं आणि पाहिलं म्हणूनच गावाला पाणी पाजलं. ईश्वराची जनसेवा ही ईश्वर सेवा समजून नाथाने भर दुपारी प्रत्येकाला पोटभर अन्न मिळावं त्याच्यासाठी अन्न छत्र चालवलं. आपल्या आधीच्या अन्न दे, त्या दुपारच्या वेळेला कुणीही आला त्याला पोटभर जेवण दे, त्याला अन्न छत्र. तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या पंथाचा आहे, तो गरीब आहे, तो श्रीमंत आहे, तो पुरुष आहे, तो स्त्री आहे, कुणीही विचार करायचा नाही, कुठलाही विचार करायचा नाही. फक्त भुकेला अन्न 12च्या वेळेला दुसऱ्या प्रहरामध्ये गेलं त्याला अन्नछत्र असं म्हणतात. मग नाथांनी हे अन्नछत्र चालू केलं आणि नाथांच्या अन्नछत्रामध्ये किंवा नाथांच्या जीवनामध्ये संत मालिकेमध्ये नाथ हे श्रीमंत संत येतात, परंतु नाथांना फार मोठं सहकार्य होतं म्हणजे त्यांच्या आगामीचं गिरजाबाईंचं सहकार्य करणं होतं. अन्नछत्र चालू केलंय असं सांगतात की त्या अन्नछत्रामध्ये दररोज पुरणपोळी असायची. पुरणपोळी गावबा नावाचा एक सण पुरणपोळी खाण्यासाठी तर नाथांच्या गेला. पुरणपोळी खूप आवडत, परंतु गंमत अशी आहे स्वयंपाकाला भरपूर मदत व्हायची, परंतु पाणी अन्नछत्राला पाणी आणि नदीकाठच्या गावामध्ये राहणाऱ्या माणसाला माहिती आहे की पाण्याची अवस्था काय. आता हल्ली बोर झाले, ग्रामपंचायतीचे बोर झाले, परंतु पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला काय सांगायचं, तुम्ही सगळे हिंदीच लोक आहात, सर्व तुम्ही अनुभवलंय. एखादं पंचामृत आलं म्हटलं की सगळ्यात स्वयंपाक करायचं म्हटलं की घागर घेऊन नदीला जायचं, आंघोळ करायची, वयाने घागर तुम्हाला समजून घेऊन घेतली तर चढायचा काळा सगळा. एखादं घरामध्ये लग्न कार्य असं तर आल्या त्या पाहुण्याने सुद्धा आडवं पाणी घ्यायचं, आडवं चौघापर्यंत आडवं थांबायचं, त्यांनी घागर मारायची, त्यांनी 10 पावलं 50 फुटे दुसऱ्याला
गागत मदत करी त्याला म्हणतात आडवं गेले केलं आपण सर्वांनी बोललं पाहिलंय अनुभव परंतु हे काम नाथ स्वतः करायचे नाथाने कधी त्याबद्दल मनामध्ये दुःख व्यक्त केला अन्नछत्र चालू केले त्या अन्नछत्राला लागणारं पाणी ना नाथ स्वतः कावड तयार केली आणि कावडीने गोदावरीचं पाणी नाथ दररोज आणायचं किती आणायचं नाथाच्या घरी राहत नाही तेवढा राहणं दररोज परंतु जनसेवा ही ईश्वर सेवा आहे आणि भगवंताला मात्र करुणा आहे आणि भगवंताने ठरवले की आपण नाथाला मदत करायला जायचं नाथाने जो संकल्प केला आहे तो संकल्प सिद्धीत पावण्यासाठी आपल्या भक्ताला आपण मदत केलीच पाहिजे ऐसे स्वमन्यानुनी मग श्रीहरी पैठणावरती आले नाथाच्या मनात आलं भगवंताच्या मनात आले की दुसऱ्या क्षणाला नाथाच्या घरात आलं दारासमोर नाथाच्या वाड्यामध्ये परंतु नाथांच्या वाड्यात आले परंतु तुकोबराने जो अभंग लिहिलाय भगवंताचं वर्णन केले तसं नाही आले सुंदर ते ध्यान उभे ठेवणी कडकटावरी ठेवणी तुळशी हार गळा कासे आवडे मकर कुंडले तळपती सबनी कंठी कौस्तुभमणी ही सगळे जे काही अलंकार आहेत ना भगवान सगळे वैकुंठातच काढून ठेवले मकर कुंडले कौस्तुभमणी पितांबर सगळे काढतात आणि कुठल्या वेशात आले माहिती का नाथांकडे गुडघ्यापर्यंत पंचा घातलाय गळ्यामध्ये स्वच्छ पांढरं झालंय कपाळाला गंध आहे गंधावरती डोक्याचा टेडा आहे आणि डोक्याला त्या काव्यामध्ये आले सकलातीची टोपी सकलातीची टोपी म्हणजे पंढरीच्या वाडीमध्ये भगवंताचा रूप घेतल्याचा मुलगा आहे आणि त्यांनी टोपी घातली गोंधा असतो त्याला सकलातीची टोपी अशी भगवंताने पोशाख केलाय पेहराव केलाय आणि नाथांच्या अंगामध्ये आला कवी वर्णन करताय सकलातीची टोपी डोळी सखा कुठून आलाय काय आली चौकशी केली नाही म्हणजे काहीतरी काम मिळाले अपेक्षेने आलं नाथांना बरं वाटलं आपल्याला कोणतरी नोकर मिळाला कोणीतरी सहकारी मिळाला पाणी होण्यासाठी नाथाला वाटलं तुम्हाला देवाला म्हणताय तुम्हाला देवानेच म्हटलं बरं का अगदी योग्य वेळेला तुम्ही आला आणि देवासारखा आला तर नाथांना काय क्षेत्रात शिरोमणी नाथांना स्वतःने ओळख दिली ना परंतु नाथ म्हणजे काय हरकत नाही तुम्हाला काम देतो पण ह्याचं काहीतरी बोला तुमच्या घरी कोणतरी असेलच ना उन्हाळ्यामध्ये घरी कोणी सुद्धा नाही मी एकटा आहे तुमचं लग्न वगैरे काय करतो तुम्ही सुद्धा नाही
सेवा परमार्थ घरी कोणी नाही तरी परंतु म्हटले ना काहीतरी व्यवहाराचं बोललेलं नाही होईल नाही होईल त्यांनी सांगितलं प्रकार मगनाथ बोलत से वचन सेवा न करावी बिना वेतन तरी तुझे आम्ही लग्न करून देईन म्हटलं ठीक आहे ज्यावेळेस कंटाळशी तुला वाटेल आता हे काम नको आपल्याला आता आपल्या गावाकडे जायचं त्यावेळेस मला सांग मी तुझं लग्न लावतो फक्त विना वेतन सेवा काही करू नको आणि भगवंताची सेवा करायला सुरुवात केली कोणी म्हणतं 12 वर्ष कोणी म्हणतं 36 वर्ष परंतु भगवंताने सेवा काय काय केली आहे पूजा करत असताना गंध उभारा केला तुळशी फुलं आणून द्यावी कोणासाठी देवाला पूजा करण्यासाठी आणून मिळून देतोय एवढंच नाही तर कपडे नाथांचं धोत्यात व्हावं नाथ आंघोळीला गेलेलं नेसत्या धोत्याच्या वेगळ्या करून ठेवाव्या गिरजाबाईने स्वयंपाकाला सुरुवात केली की तिथं मदत करावी त्याला 2 प्रमाण आहेत एक वारकरी संप्रदायाचे प्रमाण कशावर जर तुम्ही प्रश्न विचारला तर वारकरी संप्रदायाचे प्रमाण आणि दुसरं कार्य सोबत नाते प्रमाणे केले पहिले मी तुम्हाला वारकरी संप्रदायाचे प्रमाण कावडीने पाणी गाडी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती
शास्त्रामध्ये दृष्टांत आहे किंवा आख्यानामध्ये काही दृष्टांत आहे. निजामपूरचे जे काही आजचं उपासने नावाचं जे कुटुंब आहे, उपासने महाराज, त्यांना निजामपूरचे सुद्धा आपण नारदी कीर्तनाचं फार मोठं नाव. त्यांच्या पूर्वजांनी वृंदावनामध्ये 12 वर्ष तपश्चर्या केली. हेतू काय की भगवंताचं सगुण रूपाचं दर्शन करायचं. 12 वर्ष उपासना केली पण भगवंताचा काय दृष्टांत झाला नाही, सगुण रूपाचं दर्शन पण झालं नाही. कारण भगवान ते नव्हतेच ना, भगवंत वेगळं पैठणमध्ये. परंतु आई साहेबांना करुणा आली आणि आई साहेबांनी त्यांना दृष्टांत दिला की तू ज्यांची उपासना तू करतो ती इथं वृंदावनामध्ये नाही, ते पैठणमध्ये आहे किंवा तिकडे जाऊन आले. विश्वास होता संत विचारांवर. आता आपल्याला स्वप्न पडलं तर आपण सकाळी जाऊन काकांना विचारतो असं असं स्वप्न म्हणजे खरं काय होतं विचारतो. एखादा अशुभ स्वप्न पडलं तर त्याची शहानिशा करतो आपण. परंतु त्यावेळी विश्वास होता आणि विश्वासाचं तरी स्वामीवरी सत्ता, त्याच्यावर सत्ता घालवायची असेल तर त्यांना एकच माध्यम येतो म्हणजे त्याच्या भक्तीवरती, त्याच्या निष्ठावर. महाराज निष्ठा वंत भाव भक्ताचा निष्ठा होती आणि मदन आणि पैठण क्षेत्र आणि नाथांच्या मध्ये आला अंगणी भगवान तुमच्याकडे आहे, आम्हाला सगळं दर्शन घ्यायचं. भगवान तुमच्याकडे म्हणजे ना भगवान म्हणजे श्रीखंड रूपाने भगवान तुमच्या घरामध्ये आहे. नाथ म्हणते मदबार हरे मदबार फसविले, मला फसवले. 12 वर्ष माझ्यापाशी राहून तुम्हाला करू दिलं. माताने भगवंताला प्रार्थना केली, माझ्यासाठी नाही गेला. त्या भक्ताचं नाव होतं मदन महाराज. त्यांनी 12 वर्षापूर्वी उपासना वृंदावनामध्ये केली आणि वृंदावनावर चालत चालत तुला पाहण्यासाठी, तुझ्या दर्शनासाठी परत आला. भगवंताने तुला विनंती करतोय, माझ्यासाठी नाही त्याच्यासाठी तरी सर्व. आणि असं म्हटल्याबरोबर हातामध्ये चंदनाचा खोड, कसं काय देव श्रीखंडामध्ये घरामध्ये चंदन पोगाळत बसले होते. चंदनाचा खोड हातात घेतलं देव घरात गोपाल कृष्ण भगवान
पण तुम्ही तुला शब्द दिला होता बदल करून देईल म्हणून. माझी प्रक्रिया माझा शब्द तेव्हा आपण राहतोय त्यावेळेस भगवंत त्याला म्हणतात की श्रीमद भागवतामध्ये रुक्मिणी स्वयंवर ही कथा वेदोक्त आहे, संस्कृतमध्ये आहे. ती तू प्राकृतमध्ये लिहे लोकांना समजेल असेल आणि तो ग्रंथ मला अर्पण कर म्हणजे माझं लग्नाला लावण्याचं समाधान तुला प्राप्त करण्याचा संकल्प तुला पूर्ण होईल. आणि नुसता संकल्प पूर्ण झाला नाही, आजही पंचांग पाहणारे कुणी असतील ते सगळेजण ते उपाय देतात. जर कुठल्या माता मुलीचं लग्न जमत नसेल, कुठल्या मुलीचं झालेल्या तर तिला रुक्मिणी स्वयंवर वाचायला सांगतात आणि तिने जर आवडीने भावनायुक्त जर भाव ठेवून जर रुक्मिणी स्वयंवर वाचलं तर निश्चित तिला पाहिजे असा तुम्हाला भगवान परमात्मा देतो. पण हा प्रकार सगळा कशामुळे घडला? नाथांचे समाजसेवेचे कार्य हातामध्ये घेतलं होतं. कुठल्याही प्रकारचा पाणी भरायला मागते नाथांनी विचार केला नाही की आम्ही सगळं चालू केल्यानंतर थोडं किती आपल्याला कष्ट सहन करावं लागणार आहे. कुठल्याही प्रकारचा मनामध्ये खेद व्यक्त न करता आपल्या प्रारब्धाला दोष न देता फक्त भगवंताची भक्ती केली, ती आवडीने केली, त्याच्यामध्ये भाव ठेवून केली आणि एकदा का भाव भक्तीमध्ये ठेवला की जी नाथाची चिंता होती की पाणी भरण्यासाठी आपल्याला कोणीतरी सहकार्य करावं. तुझी चिंता त्याची भगवान स्वतः पाणी भरण्यासाठी नाथांच्याकडे आले. परिणाम कशाचा आला? आपण जन्म करताना महाराज म्हणतात त्यांना कुठल्या कार्यक्रमाला उशीर झाला मी जर फोन केला का महाराज कुठपर्यंत तुम्ही आले, कीर्तनाची वेळ झाली कुठपर्यंत आले असं जर म्हटलं तर परवा संगम चालला प्रारंभ करताना सांगायचे. त्यावेळेमध्ये महाराज मला म्हणतात राम काका कीर्तन किती का उशिरा चालू होणार, तो हुशार बुवा तो वेळेवरती सोडतो. सद्गुरुनाथ महाराज एकच करायचं आहे की ह्या दोघांनी गेले 2 दिवस भरपूर मेहनत घेतली, कारण का ते भरपूर माझ्या हाती मेहनत घेतात. कारण हा आपला प्रांत नाही. नारदीय कीर्तन करत असताना सुराचं ज्ञान पाहिजे, तालाचं ज्ञान पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कष्ट, त्याला साधना लागते, त्याला रियाज लागतो. आणि ह्या गोष्टी अशा लक्षात घ्या की आमचं वैयक्तिक आयुष्य सगळं संपलं आहे. आम्हाला दिवस उभायला उठणाऱ्याच माणसं आमच्या दारामध्ये येतात. दुपारी 2 तास झोपायचं म्हटलं तरी तुम्हाला सांगतो विश्रांती मिळत नाही. कारण का पराधीन झालं सगळं समाजसेवेमध्ये असेल, ह्या कार्यामुळे असेल, भगवंताचे ह्या समाजाचे आमच्यावरती खूप प्रेम आहे. नेहमी म्हणतो लक्षात घ्या की आमच्यावरती सगळ्यांचं आहे, कुटुंबावरती खूप प्रेम आहे. तर त्याच्यामुळे होतं काय घरात वेळ द्यायला हे रियाजाचं काम आहे. तरी परंतु तुम्ही सगळेजण हे गोड मानून घेता, तुम्हाला गायनाच्या चुका करतात, आवाजाचा उंच, कारण तुम्ही किती बुवा ऐकले विंदाले म्हणतात पचवले, परंतु ऐकले तुम्हाला कळतं सगळं, तरी परंतु एक घरचा माणूस आहे त्याच्यामुळे तुम्ही सगळेजण सहन करता. त्यामुळे पुन्हा पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणी धन्यवाद देतो, तुमच्याबद्दल ऋण व्यक्त करतो. देवस्थानी पुन्हा संधी दिली म्हणून देवस्थानच्या प्रती ऋण व्यक्त करतो. उत्तम साथ दोघांच्या प्रती ऋण निर्देश करतो. असं सहकार्य दादाला पुन्हा आमचा सप्पाला आहे, कारण 12 महिने आम्हाला तेही परंपरा वारकरी संपादनाची परंपरा आहे. नाते कीर्तन
पण 12 महिने रामनवमी आली, गोकुळाष्टमी, अनेक उत्सव आहेत. प्रत्येक महिन्याचं कीर्तन आहे. वारकरी संप्रदाय करत असताना संतान भावांचं खूप सहकार्य असतं शक्य. समोर आपटे बाबा असले, सगळे वारकरी मंडळी आहेत. सगळ्यांच्या सहकार्यातून हा खेळ एकट्याचा नव्हे, सगळ्यांच्या सहकार्यातून होत असतं. आणि नारदी कीर्तनाला तुमच्या सगळ्यांनाच मी धाडस करतो येतो बाहेर. आता हिथं धाडस करणं फार अवघड काम आहे. त्यातल्या त्यात पुढे सगळी शूटिंग पुढे चालू आहे, सगळं पुढं आहे समोर. त्याच्यामुळे विचार करूनच मांडणी बघावं लागते. असं झालेली सेवा पंकजसाहेब पुन्हा तुमच्याकडे सगळ्यांच्या प्रति ऋण व्यक्त करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. सेवा करत असताना जे योग्य असेल ते तुमच्या सर्वांच्या कृपेचं, नरसिंहाच्या कृपेचं, अयोग्य असेल तो माझ्या बुद्धीचा दोष. बोली दे, लेखू दे, वेळे वागले, उत्तरे करा क्षमा अपराध. महाराज तुम्ही केशदान वेगा देवा. ते मला सांगतात पगडी घाला काका, फेटा घालू नका, त्यांच्या सूचना असतात.